बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्याची आहे। कारण महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय झाला आहे आणि या निर्णयानुसार महागाई भत्ता 55% वरून आता 58% करण्यात येणार आहे। या संदर्भात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेमध्ये निवेदन सादर केलं। मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक असा हा निर्णय घेतल्याचं आता बोललं जात आहे। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सूरज, आपण बघतोय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय, महागाई भत्ता 3% वाढलाय। निश्चितच अत्यंत खूप महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल कर्मचाऱ्यांसाठी, कारण राज्य शासकीय व इतर जे पात्र कर्मचाऱ्यांचा जो महागाई भत्ता असतो त्यामध्ये 3% वाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे। याची माहिती जी आहे ती वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेमध्ये केलेलं आहे। तर निवेदन त्यांनी जे आहे ते सादर केलेलं आहे। यामध्ये भत्त्यामध्ये 3% वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। या निर्णयानुसार ही महागाई भत्ता 55% वरून जो आहे तो 58% होणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री आणि जे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील या लाखो कर्मचाऱ्यांसाठी हा एक दिलासादायक ठरणारा निर्णय जो आहे तो घेतला गेलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे। या निर्णयाचा लाभ मिळेल सुमारे जवळपास 5.96 लाख कार्यरत कर्मचारी यांना होणार आहे। तसेच 8.5 लाख निवृत्त वेतनधारकांना देखील मिळणार आहे। अगदी धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।